नमस्कार. लग्नाच्या त्या मोठ्या प्रवासाला निघण्याआधी एक अजून महत्त्वाचा प्रवास असतो. तो म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा. आणि हा जो स्वयंयोग रिपोर्ट आहे ना, तो याच आतल्या प्रवासाचा एक नकाशा आहे. चला तर मग आज या नकाशाला कसं वाचायचं आणि स्वतःला कसं उलगडायचं हे समजून घेऊया. बघा, या सगळ्या विश्लेषणाचा पाया एका साध्या पण खोल विचारावर आहे. तो म्हणजे एका चांगल्या नात्याची इमारत उभी करण्याआधी स्वतःचा पाया मजबूत करणं गरजेचं आहे. हा रिलेशनशिप रेडिनेस इंडेक्स नेमकं हेच काम करतो. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला अगदी आरशासारखं स्पष्ट ओळखते, तेव्हाच तिला आपल्यासाठी योग्य जोडीदार कोण हे ठरवणं सोपं जातं. हे जे शक्तिशाली साधन आहे ते स्वयंयोग या उपक्रमाअंतर्गत IKSC नॉलेज ब्रिजने तयार केलं आहे आणि यामागे मार्गदर्शन आहे डॉक्टर अतुल बी पाटील यांचं. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज हजारो तरुणांना एक नवी दिशा मिळत आहे, ज्यामुळे ते आपलं मन आणि बुद्धी यांचा ताळमेळ साधून स्वतःला आणि आपल्या होणाऱ्या जोडीदाराला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकत आहेत. चला तर मग बघूया आपला आजचा प्रवास कसा असणार आहे. आपण या रिपोर्टच्या 6 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. प्रत्येक टप्प्यावर व्यक्तिमत्वाचा एक पैलू उलगडत जाईल. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. बघा, प्रत्येक नातं हे एका इमारतीसारखं असतं आणि त्या इमारतीचा पाया म्हणजे आपलं व्यक्तिमत्व. हा रिपोर्ट आपल्याला त्याच पायाची एक पक्की ब्लूप्रिंट देतो. आता हा रिपोर्ट समजून घेण्यासाठी एका खास भाषेचा वापर करतो, जिला म्हणतात DISC मॉडेल. आणि गंमत म्हणजे हे काही नवीन नाहीये. जगभरात तब्बल 5 कोटींपेक्षा जास्त लोकांनी याचा वापर केला आहे. याची सगळ्यात मोठी खासियत ही आहे की हे मॉडेल कुणालाही बरोबर किंवा चूक ठरवत नाही. ते फक्त आपली नैसर्गिक वागणूक कशी आहे हे अगदी निष्पक्षपातीपणे आपल्या समोर ठेवतं. तर हे DISC व्हील काय आहे? हे 4 मुख्य स्वभाव वैशिष्ट्य दाखवतो. D म्हणजे डॉमिनन्स, म्हणजे पुढाकार घेण्याची वृत्ती. I म्हणजे इन्फ्लुएन्स, म्हणजे इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता. S म्हणजे स्टेडीनेस, म्हणजे स्थिरता आणि शांतपणा. आणि C म्हणजे कॉन्शियसनेस, म्हणजेच प्रत्येक गोष्टीत काटेकोर असणं. हे समजणं महत्त्वाचं का? कारण यावरूनच कळतं की एखादी व्यक्ती दबावाखाली कशी वागते किंवा नात्यात पुढाकार घेते की इतरांना सांभाळून घेते. आता वळूया पुढच्या आणि खूप इंटरेस्टिंग भागाकडे. एक प्रश्न विचारतो, आपण जसे आतून असतो खरंच तसेच बाहेर वागतो का, की मग परिस्थितीनुसार वेगवेगळे मुखवटे घालतो? हा रिपोर्ट आपल्या याच 2 रूपांमधला फरक अगदी स्पष्ट करतो. रिपोर्टमध्ये ना व्यक्तिमत्वाला 3 भागांमध्ये पाहिलं जातं. पहिलं म्हणजे आपला खासगी रूप, म्हणजे जेव्हा आपण एकदम रिलॅक्स असतो किंवा खूप तणावात असतो तेव्हाचा आपला खरा स्वभाव. दुसरा आहे प्रक्षेपित रूप, म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला वाचवण्यासाठी आपण घातलेला मुखवटा. आणि तिसरं म्हणजे सार्वजनिक रूप, म्हणजे जगाला दिसणारा आपला चेहरा. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहितीये? आपल्या या खऱ्या रूपात आणि जगाला दिसणाऱ्या रूपात जेवढं जास्त अंतर असतं ना, तेवढा जास्त भावनिक ताण वाढतो. हे अंतर जितकं कमी, तितका नात्यात जास्त प्रामाणिकपणा येतो आणि थकवा कमी होतो. हे समजून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. चला, आता पुढचा विभाग आपल्या आतल्या जगाला बाहेरच्या वागणुकीशी जोडतो. यात आपण पाहणार आहोत की आपलं व्यक्तिमत्व 4 चौघात नेमकं कसं दिसतं. म्हणजे बघा, हा विभाग अगदी रोजच्या जगण्यातल्या गोष्टींबद्दल बोलतो. समजा एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर एखादी व्यक्ती स्वतःहून पुढाकार घेऊन सगळ्यांशी बोलायला लागते, कुणी भावनिक होऊन सगळ्यांना आपलंसं करते, कुणी शांतपणे फक्त आधार देतं, तर कोणी कोपऱ्यात उभं राहून फक्त निरीक्षण करतं. यातून आपल्या सामाजिक वागणुकीचा पॅटर्न समोर येतो. आता व्यक्तिमत्व किंवा स्वभाव हे शब्द थोडे अमूर्त वाटू शकतात. ते सोपे करण्यासाठी हा रिपोर्ट सिंहाची ऊर्जा किंवा गरुडाची नजर अशा शक्तिशाली आणि सोप्या रूपकांचा वापर करतो. यामुळे आपला स्वभाव नक्की कसा आहे हे लक्षात ठेवणे आणि समजून घेणं खूप सोपं होऊन जातं. आता आपण एका खूप सकारात्मक आणि महत्त्वाच्या विभागाकडे आलो आहोत. हा विभाग एखाद्या व्यक्तीच्या ताकदीवर आणि तिच्या भावनिक गरजांवर प्रकाश टाकतो. कारण लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती नात्यात काहीतरी खास घेऊन येत असते. आणि हा रिपोर्ट फक्त नात्याबद्दलच बोलत नाही, तो तुमच्या व्यक्तिमत्वाच्या आधारावर तुमची ताकद ओळखतो आणि त्यावरून तुम्हाला कोणत्या प्रकारचं कामाचं वातावरण किंवा कोणतं करिअर योग्य ठरू शकतं हेही सुचवतो. म्हणजे नात्यासोबतच करिअरसाठीही एक दिशा मिळते. हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. बघा, आपल्याला काय हवं आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थाने कशाची गरज आहे यात जमीन आसमानाचा फरक असतो. हवं असणं हे वरवरचं असू शकतं, पण गरज ही खोलवर भावनिक असते. आणि कोणत्याही नात्याचा टिकाऊपणा हा याच गरजा पूर्ण होण्यावर अवलंबून असतो. चला, आता त्या गोष्टीकडे वळूया जी कोणत्याही नात्याचा आत्मा आहे, आणि ती म्हणजे संवाद. संवाद म्हणजे फक्त बोलणं नाही, तर एकमेकांना समजून घेणं. हाच तर नात्याचा कणा आहे, नाही का? वाह, काय सुंदर वाक्य आहे हे. संवाद हे फक्त एक स्किल नाहीये,
तो एक पूल आहे जो दोन वेगवेगळ्या व्यक्तींना जोडून त्यांची एक टीम बनवतो. मग संवाद साधायचा कसा यासाठी हा रिपोर्ट एक प्रॅक्टिकल गाईडच देतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीशी बोलताना नेमकं काय करायला हवं आणि काय टाळायला हवं याची एक स्पष्ट यादीच आपल्या हातात येते. जणू काही त्या व्यक्तीच्या कम्युनिकेशन कोडची किल्लीच आपल्याला मिळते. आता आपण शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. एक गोष्ट मान्य करूया, संघर्ष किंवा मतभेद हे कोणत्याही नात्यात होणारच, ते टाळता येत नाहीत. पण त्यावर आपण प्रतिक्रिया कशी देतो हे समजून घेणं ही एक सुपर पॉवर आहे, आणि हा विभाग आपल्याला तीच शक्ती ओळखायला मदत करतो. हा जो कॉन्फ्लिक्ट कंपस आहे तो आपल्याला संघर्षाचे 4 मुख्य प्रकार दाखवतो. यात फक्त इतरांसोबतचे मतभेद नाहीत, तर कधीकधी आपल्या स्वतःच्या मनात सुरू असलेला संघर्षही येतो. यातून संघर्षाचं मूळ कुठे आहे हे शोधायला मदत होते. रिपोर्ट आपल्याला हेही सांगतो की तणावाखाली असताना आपलं वागणं कसं बदलतं, आपण कसे दिसू शकतो, आपल्याला त्यावेळी इतरांकडून काय हवं असतं आणि कोणत्या गोष्टींमुळे वाद आणखी वाढू शकतो याचं एक स्पष्ट चित्र आपल्याला मिळतं. आणि सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे हा रिपोर्ट संघर्षाला एक समस्या म्हणून नाही, तर नातं अधिक घट्ट करण्याची एक संधी म्हणून बघतो. त्यासाठी या 3 सोप्या युक्त्या सांगितल्या आहेत. आपले ट्रिगर्स ओळखा, आपल्या गरजा स्पष्टपणे सांगा आणि वाद जिंकण्यासाठी नाही तर एकमेकांना समजून घेण्यासाठी संवाद साधा. थोडक्यात सांगायचं झालं तर IKSC नॉलेज ब्रिजचा हा स्वयंयोग रिपोर्ट फक्त कागदावरची माहिती नाही, तर तो आत्मजागरूकतेसाठी आणि मजबूत नातेसंबंधांसाठी एक शक्तिशाली साधन आहे. तो आपल्याशीच नव्याने ओळख करून देतो. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न, हा रिपोर्ट एका आरशासारखा आहे. तो फक्त आपलं प्रतिबिंब दाखवतो. आता त्या प्रतिबिंबाचं काय करायचं, यातून मिळालेल्या माहितीचा वापर आपल्या आयुष्यात आणि नात्यांमध्ये कसा करायचा हा निर्णय पूर्णपणे आपला असतो. लग्नासारखा मोठा निर्णय घेण्याआधी जर आपल्याला आपल्या नात्याची एक संपूर्ण ब्लूप्रिंटच मिळाली तर स्वयंयोगचा रिलेशनशिप रेडीनेस इंडेक्स रिपोर्ट नेमका हेच काम करतो. असं समजा की हा एक आरसा आहे जो लग्नाआधी स्वतःला आणि आपल्या अपेक्षांना ओळखायला मदत करतो. चला तर मग या आत्मशोधाच्या प्रवासाला सुरुवात करूया. जरा विचार करा, आयुष्य बदलणारा एवढा मोठा निर्णय घेताना आपल्या स्वतःच्या गरजा, आपल्या अपेक्षा ह्याबद्दल एकदम 100% स्पष्टता असणं किती महत्त्वाचं आहे, नाही का? हा रिपोर्ट आपल्याला त्याच प्रवासात मदत करतो, ज्यामुळे आपण जास्त आत्मविश्वासाने हो म्हणू शकतो. ही संपूर्ण संकल्पना आहे डॉक्टर अतुल बी पाटील यांची. ते IKSK नॉलेज ब्रिज स्वयंयोगच्या माध्यमातून अनेक तरुण उमेदवारांना स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला आणि एक योग्य जोडीदार निवडायला मदत करत आहेत. त्यांचं हे काम खरंच खूप मोलाचं आहे. आज आपण या रिपोर्टमधल्या 5 मुख्य भागांवर नजर टाकणार आहोत. खरं तर याला आपण आपल्या हृदयासाठी एक युजर मॅन्युअल म्हणू शकतो आणि आज आपण ते वापरायचं कसं हेच शिकणार आहोत. चला सुरुवात करूया. तर आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा. इथे आपण तुम्ही नावाच्या उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचे 3 वेगवेगळे पैलू किंवा असं म्हणा 3 वेगवेगळे चेहरे समजून घेणार आहोत. आणि हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. चला आता जरा खोलात शिरूया. हा जो पहिला चार्ट आहे तो दाखवतो तुमची नैसर्गिक शैली. म्हणजे काय? तर जेव्हा आपण एकदम सहज असतो किंवा खूप तणावाखाली असतो तेव्हा आतून जे आपलं खरं वागणं बाहेर येतं ना, ती ही शैली. ही आपली डिफॉल्ट सेटिंग आहे. आणि नात्यांमध्ये हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण तणावाच्या क्षणीच आपलं खरं रूप समोर येतं. आता ही स्लाईड खूपच इंटरेस्टिंग आहे. हा दुसरा चार्ट दाखवतो की आपण परिस्थितीनुसार स्वतःला कसं बदलतो. जसं की कामाच्या ठिकाणी किंवा नवीन लोकांना भेटताना आपण एक वेगळा मुखवटा घालतो. हीच ती जुळवून घेणारी शैली आहे. आता गंमत अशी की जर नैसर्गिक आणि हा जुळवून घेणाऱ्या शैलीत खूप फरक असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की आपण स्वतःला सादर करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त ऊर्जा खर्च करत आहोत. आणि हा तिसरा चार्ट म्हणजे आपली सार्वत्रिक प्रतिमा, म्हणजे जग आपल्याला कसं पाहतं. ही आपल्या नैसर्गिक आणि जुळवून घेतलेल्या शैलींचं एक मिश्रण असतं. महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर हे तिन्ही पैलू समजून घेतल्यावरच आपल्या रिलेशनशिप ब्लूप्रिंटचं पूर्ण चित्र स्पष्ट होतं. आपण खरं कोण आहोत, आपण कोण होण्याचा प्रयत्न करतो आणि जग आपल्याला कसं पाहतो, हे सगळं यात आहे. ठीक आहे, तर आता आपल्याकडे आपल्या व्यक्तिमत्वाची ब्ल्यूप्रिंट आहे, पण फक्त नकाशा असून चालत नाही, नाही का? तो वापरून योग्य दिशेने प्रवास करणं महत्त्वाचं आहे. तर आता आपण ह्या ज्ञानाला आपल्या विकासाच्या संधीमध्ये कसं बदलायचं ते पाहूया. या रिपोर्टमधला हा एक खूप सुंदर विचार आहे.
हा प्रवास स्वतःला पूर्णपणे बदलून टाकण्याचा नाही आहे, तर स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे पैलू पाडण्याचा आहे, स्वतःला अधिक प्रभावीपणे मांडण्याचा आहे. ही उद्दिष्ट आपल्याला दाखवतात की आत्मजागरूकता एका मजबूत नात्याचा पाया कशी घालू शकते. उदाहरणार्थ, जर आपल्याला आपल्या मूळ भावनिक गरजा म्हणजे नीड्स समजल्या, तर आपण आपल्या जोडीदाराशी जास्त स्पष्टपणे बोलू शकतो आणि मग एक चांगलं सामायिक भविष्य घडवू शकतो. बरं, आता आपण या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते पाहूया. आपण एका अशा नियमाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या नात्यांमध्ये अक्षरशः क्रांती घडवू शकतो. आणि तो नियम आहे प्लॅटिनम कम्युनिकेशन नियम. हे बघा, किती सोप्पं आहे. आत्मजागरूकतेतून चांगला संवाद साधण्यासाठी या फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. आधी स्वतःला ओळखा, मग समोरच्या व्यक्तीला ओळखा आणि त्यानुसार आपल्या वागण्यात थोडासा बदल करा. बस. आणि हेच ते महत्वाचं सूत्र आहे. आपण सगळे सुवर्ण नियम ऐकून असतो, इतरांशी तसं वागा जसं आपल्याला स्वतःसाठी अपेक्षित आहे. पण प्लॅटिनम नियम एक पाऊल पुढे जातो. तो सांगतो, समोरच्या व्यक्तीला जसा संवाद हवा आहे तसा करा. हा खऱ्या सहानुभूतीचा आणि नातं जोडण्याचा राजमार्ग आहे. ही आकृती एका कंपाससारखी आहे, जी आपल्याला योग्य संवाद साधायला दिशा दाखवते. यातून कळतं की आपल्या बोलण्यातला स्पष्टपणा आणि मोकळेपणा कसा कमी जास्त करायचा. उदाहरणार्थ, डी शैलीच्या व्यक्तीशी बोलताना आपल्याला अधिक स्पष्ट आणि थेट बोलावं लागेल, तर एस शैलीच्या व्यक्तीशी बोलताना अधिक मोकळेपणाने आणि सहानुभूतीने संवाद साधावा लागेल. चला, आता आपण या 4 मुख्य वर्तणूक शैलींच्या जरा खोलात जाऊया. पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रत्येकामध्ये या 4ही गुणांचं एक वेगळं मिश्रण असतं. कोणीही फक्त एकाच साच्यात बसत नाही. ह्या टेबलमध्ये प्रत्येक शैलीचा आत्मा दिसतो. डी शैलीसाठी ध्येय महत्वाचं, तर आयसाठी लोक. एस शैली नात्यांना जपते, तर सी शैली कामातल्या अचूकतेवर लक्ष केंद्रित करते. आणि हो, तणावाखाली असताना ह्या प्रत्येकाची प्रतिक्रियाही वेगवेगळी असते. डी आणि आय ह्या दोन्ही वेगवान शैलींशी संवाद साधण्यासाठी ही एक जबरदस्त युक्ती आहे. डी लोकांना फक्त निकालात रस असतो, म्हणून त्यांच्या ध्येयाला पाठिंबा द्या. तर आय लोकांना प्रोत्साहन हवं असतं. त्यांच्या कल्पनांना पाठिंबा दिला की संवाद खूप सकारात्मक होतो. आणि तसंच एस आणि सी या अधिक विचारपूर्वक वागणाऱ्या शैलींशी जोडले जाण्याची ही गुरुकिल्ली आहे. एस शैलीला सुरक्षिततेची आणि स्थिरतेची हमी द्या, तर सी शैलीला माहिती आणि विचार करायला वेळ. त्यांच्या गरजा समजून घेतल्या की नातं अधिक घट्ट होतं. आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात जास्त प्रॅक्टिकल भागाकडे आलो आहोत. हा भाग भांडणांबद्दल नाही, तर वेगवेगळ्या शैलींमध्ये होणाऱ्या संभाव्य गैरसमजांच्या चक्रव्यूहातून मार्ग काढण्यासाठी एक नकाशा आहे. डी आणि एस शैलींमधला मुख्य तणाव त्यांच्या गतीमध्ये असतो. एक जण वेगाने पुढे जातो, तर दुसरा स्थिर राहणं पसंत करतो. हा गती आणि स्वभावाचा संघर्ष आहे, जणू काही एक वेगवान एक्सप्रेस ट्रेन आणि एक शांतपणे वाहणारी नदी. आणि यावर उपाय अगदी सोपा आहे. रिपोर्टनुसार दोन्ही बाजूंनी केलेले छोटे छोटे बदल हा फरक सहज भरून काढू शकतात. डीने थोडं नम्रपणे बोलावं आणि एसने आपलं मत अधिक स्पष्टपणे मांडावं. या छोट्या बदलामुळे दोघांमध्ये एक छान समतोल साधला जातो. आय आणि सी शैलींमधला फरक त्यांच्या फोकसमध्ये आहे. एकाला लोकांच्या भावना महत्त्वाच्या वाटतात, तर दुसऱ्याला कामाची प्रक्रिया आणि अचूकता. थोडक्यात सांगायचं झालं तर एक हृदयाने विचार करतो, तर दुसरा डोक्याने. यावरचा उपाय म्हणजे हृदय आणि डोकं यांचा मिलाप करणं. आयने तर्काला महत्त्व द्यायला हवा आणि सीने भावनांना. जेव्हा दोन्ही गोष्टींना महत्त्व दिलं जातं, तेव्हा निर्णय घेणं सोपं होतं आणि नातं अधिक घट्ट होतं. दोघांनीही एकमेकांच्या दृष्टिकोनाचा आदर करणं महत्त्वाचं आहे. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न. हा रिपोर्ट एक खूप शक्तिशाली साधन आहे, एक नकाशा आहे. पण तो आपल्यासाठी घर बांधणार नाही. त्यावर चालून, एकमेकांना समजून घेऊन ते घर बांधण्याचं खरं काम तर आपल्याला आणि आपल्या जोडीदाराला एकत्र मिळून करायचं आहे. तर मग आपण आपल्या भविष्याची उभारणी कशी करणार आहोत? कधी विचार केलाय का की एका यशस्वी लग्नाचं, नात्याचं नक्की रहस्य काय असतं? ते फक्त प्रेम आहे, नशीब आहे की अजून काहीतरी आहे? तर स्वयंयोग रिलेशनशिप रेडीनेस इंडेक्स रिपोर्टमध्ये तुमचं स्वागत आहे. समजा हा रिपोर्ट म्हणजे एका मजबूत वैवाहिक नात्याचा पाया रचण्यासाठी तुमची स्वतःची वैयक्तिक ब्लूप्रिंट आहे. चला तर मग यात जरा खोलवर जाऊया आणि नात्यासाठी आपण किती तयार आहोत हे समजून घेऊया. आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय कोणता? तर आपला जीवनसाथी निवडणं,
बरोबर ना? म्हणूनच IKSC नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांनी मिळून हा रिपोर्ट तयार केला आहे. त्यांचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. तरुणांना स्वतःची ओळख अधिक चांगल्या प्रकारे व्हावी, जेणेकरून त्यांना आपला जोडीदार अधिक अचूकपणे निवडता येईल. ही टॅगलाईन पहा, एकत्र प्रवास सुरू करण्यापूर्वी स्वतःच्या आतला प्रवास. किती खरं आहे नाही का? ही आपल्याला आठवण करून देते की कोणासोबत तरी आयुष्य जोडण्याआधी स्वतःला ओळखणं, स्वतःला समजून घेणं किती महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आत्मशोधाचा हा प्रवासच खऱ्या नात्याची खरी सुरुवात असतो. बरं, तर आज आपण एका खास प्रवासाला निघणार आहोत. आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यांवरून जाणार आहोत. हे टप्पे आपल्याला या रिपोर्टचा प्रत्येक पैलू अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायला मदत करतील. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. हा रिपोर्ट म्हणजे काय? तर असं समजा की हा आपल्यासाठी एक नकाशा आहे, जो आपल्याला स्वतःला ओळखायला मदत करतो आणि नात्यात आपल्यासाठी खरंच काय महत्त्वाचं आहे हे समजून घ्यायला मदत करतो. तो आपल्या आणि आपल्या भावी जोडीदाराच्या अपेक्षांमधले समान धागे शोधायला मदत करतो. पण या रिपोर्टची गरजच काय आहे? जरा विचार करा. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये सगळ्यात जास्त वाद कशामुळे होतात? तर हीच ती कारणं. लग्नाकडून वेगळ्या अपेक्षा, पैशांवरून होणारे वाद किंवा संवाद साधण्याची चुकीची पद्धत. या गोष्टींवर जर आधीच स्पष्टता आली तर भविष्यातली कित्येक तरी वाद टाळता येतील नाही का? आता आपण आपल्या व्यक्तिमत्वाच्या गाभ्याकडे म्हणजे एकदम आत वळूया. कल्पना करा की आपल्या आत वेगवेगळ्या प्रेरणांची एक रस्सीखेच सतत सुरू असते. ह्या रिपोर्टमधल्या ज्या 12 वर्तणूक प्रवृत्ती आहेत ना, त्या आपल्याला हेच दाखवतात की आपल्या व्यक्तिमत्वात कोणते गुण जास्त प्रभावी आहेत, म्हणजे कोणाचं पारडं जड आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा. आपण निर्णय घेताना डोक्याने जास्त विचार करतो की मनाने? आपल्यासाठी एखादं काम पूर्ण होणं जास्त महत्त्वाचं आहे की ते करताना लोकांची मनं जपणं? आपल्या आतल्या याच द्वंद्वाचं उत्तर हा रिपोर्ट आपल्याला देतो. आता ही बघा, या रिपोर्टमधली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट हा रडार चार्ट. हा म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक फोटोच आहे. आपल्या मनात जे प्रश्न चालले होते ना, त्यांची उत्तरं हा चार्ट देतो आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा एक युनिक आकार तयार करतो. यातून आपल्याला कळतं की आपल्या 12 प्रवृत्तींमध्ये संतुलन नक्की कसं आहे. हे गुणोत्तर म्हणजे रेशिओ नक्की कसं काम करतं हे समजण्यासाठी ही सोपी सारणी बघा. समजा एक आहे डायरेक्टिव्ह एक्झिक्युटर, जो फक्त कामावर आणि नियंत्रणावर लक्ष देतो, आणि दुसरा आहे इन्स्पिरेशनल लीडर, जो लोकांना सोबत घेऊन त्यांना प्रेरित करून काम करतो. दोन्ही शैली पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि हेच गुणोत्तर आपल्याला दाखवतं की आपण नक्की कोणत्या प्रकारचे आहोत. आता आपण एका खूपच रंजक संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. माहिती आहे का, आपल्या प्रत्येकाच्या आत एक नाही तर 3 वेगवेगळी रूपं असतात. हो, आपलं मूळ रूप, आपला सामाजिक मुखवटा आणि आपली सार्वजनिक प्रतिमा. चला, ही रूपं एक एक करून समजून घेऊया. पहिलं म्हणजे आपलं नैसर्गिक किंवा मूळ रूप, म्हणजे आपण आतून जसे आहोत अगदी तसेच. जेव्हा आपण आपल्या जवळच्या लोकांसोबत असतो, कोणताही दबाव नसतो, तेव्हा आपला जो खरा स्वभाव बाहेर येतो ना, तीच आपली खरी ओळख. आता बोलूया आपल्या मुखवट्याबद्दल. म्हणजे काय? तर आपण लोकांमध्ये वावरताना किंवा इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःमध्ये जे बदल करतो ना, ते रूप. खरं तर आपण सगळेच कधी ना कधी असा मुखवटा घालत असतो, नाही का? आणि तिसरं रूप आहे आपली सार्वजनिक प्रतिमा. म्हणजे आपण बाहेरून जसे दिसतो, जसे वागतो, त्यावरून लोकांच्या मनात आपली जी एक इमेज तयार होते, तो जणू काही आपला इतरांच्या डोळ्यांमधला आरसा असतो. आणि हा बिहेवियरल डायमंड काय करतो, तर या तिन्ही रूपांना एकत्र आणतो. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं खरं रूप आणि आपण दाखवतो ते रूप, यात जेवढं जास्त अंतर असेल तेवढा आपल्यावरचा ताण वाढत जातो. हे चित्र अगदी स्पष्टपणे दाखवतं की आपण स्वतःशी किती प्रामाणिक आहोत. ठीक आहे, आतापर्यंत आपण स्वतःला समजून घेतलं. आता वेळ आली आहे या ज्ञानाचा वापर करून आपल्यासाठी योग्य जोडीदार शोधण्याची. हा रिपोर्ट आपल्यासाठी एका ध्रुवताऱ्यासारखं काम करतो, जो आपल्याला सुसंगततेच्या म्हणजे कम्पॅटिबिलिटीच्या योग्य दिशेने मार्गदर्शन करेल. आपल्या मनात आपल्या आदर्श जोडीदाराबद्दल काही कल्पना असतात, पण त्या बऱ्याचदा अस्पष्ट असतात, बरोबर ना? हा विभाग काय करतो, तर त्या अस्पष्ट कल्पनांना एक ठोस, मोजता येण्याजोगा आकार देतो, जेणेकरून आपल्याला नक्की काय हवंय हे क्रिस्टल क्लिअर होतं. इथे एक खूपच छान गोष्ट आहे. हा रिपोर्ट तुमच्या अपेक्षांच्या आधारावर तुमच्या आदर्श जोडीदाराची एक बेंचमार्क प्रोफाईल तयार करतो.
म्हणजे काय तर आपण आपल्या बलस्थानांची आणि जोडीदारामध्ये अपेक्षित असलेल्या बलस्थानांची थेट तुलना करू शकतो. हा तुलनात्मक आलेख बघा, किती छान आहे ना? तो तुमची प्रोफाईल आणि तुमच्या आदर्श जोडीदाराची बेंचमार्क प्रोफाईल एकाच ठिकाणी दाखवतो. यातून आपल्याला एका नजरेत कळतं की कोणत्या बाबतीत आपल्यात सुसंवाद आहे आणि कोणत्या बाबतीत आपण एकमेकांना पूरक ठरू शकतो. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. हे ज्ञान फक्त रिपोर्टपुरतं मर्यादित नाही, तर त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात वापर कसा करायचा हे आपण आता पाहणार आहोत. आपल्या अपेक्षांचं रूपांतर एका अर्थपूर्ण संवादात कसं करायचं हे आपल्याला इथे शिकायला मिळेल. रिपोर्टचा शेवटचा भाग आपल्याला प्रत्यक्ष कृती करायला सांगतो. चला, ह्या 3 सोप्या पायऱ्या वापरून बघूया. आपल्या अपेक्षा आणि समोरच्या व्यक्तीचं वास्तव यातलं अंतर कमी करण्यासाठी हे प्रश्न विचारा आणि एक प्रामाणिक संवाद साधा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या संवादाचा उद्देश समोरच्या व्यक्तीला पारखणं किंवा जज करणं अजिबात नाहीये. तर नात्यात स्पष्टता आणणं आणि एक अशी स्पेस तयार करणं आहे जिथे दोघांनाही असं वाटेल की आपल्याला कोणीतरी समजून घेतंय. तर आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. हा रिपोर्ट वाचल्यानंतर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा कोणता संवाद सुरू होणार आहे? या प्रश्नावर नक्की विचार करा, कारण तुमचा खरा प्रवास इथूनच सुरू होतो. शुभेच्छा.